सुरू झाला आणि सगळीकडे महादेवाच्या मंदिरामध्ये लाखो शिवभक्त पूजा अर्चा श्रद्धेने करतायत आणि एक अतिशय चांगलं वातावरण, पवित्र वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात पाहतोय। कालच मी कुंभमेळ्याला गेलो होतो, महाकुंभ। प्रचंड करोडो लोक त्या ठिकाणी त्या महाकुंभामध्ये आले। खरं म्हणजे हे तेही अद्भुत होतं आणि करोडो लोक येऊन सुद्धा अतिशय चांगलं नियोजन त्या ठिकाणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी आणि त्यांच्या टीमने केलं होतं। आणि म्हणून 144 वर्षानंतर झालेला महाकुंभ, त्यामध्ये सगळ्यांचीच उत्कंठा होती। मलाही वाटलं जावं, मी गेलो, अनेक लोक गेले, लाखो करोडो लोक गेले। आणि हा महिनाच आपण पाहतोय की सर्व उत्सव आहेत आणि सण उत्सव, आपली परंपरा, आपल्याला आपली संस्कृती परंपरा पुढे न्यायची आहे। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक मोठी तीर्थक्षेत्र आहेत आणि त्या तीर्थक्षेत्रात आपापल्या वेळेला तारखेला अशा प्रकारच्या यात्रा होत असतात आणि पूजा होत असतात। अंगणेवाडीचा देखील आताच कार्यक्रम झाला 22 तारखेला, तिथे देखील लाखो करोडो लोक येतात आणि खऱ्या अर्थाने एक वातावरण सगळं एक पवित्र होऊन जातं। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। मुख्यमंत्री असताना मी काय कुठे कुठे निधी केला, काय कामं केली, कुठे कुठे विकासाला चालना दिली, राणेसाहेब खरंच मी लक्षात पण ठेवलं नाही। कारण हा कुणाचा हा तो कधीच केलं नाही। माझ्याकडे जे जे आले त्यांच्यासाठी मी काम करत गेलो। मग लाडक्या बहिणींसाठी केलं, लाडक्या भावांसाठी केलं, लाडक्या ज्येष्ठांसाठी केलं, लाडक्या शेतकऱ्यांसाठी केलं। आणि म्हणून महायुतीला प्रचंड असं यश देखील मिळालं। नितेश राणे यांचे मी मनापासून अभिनंदन करतो की या विभागामध्ये ते आमदार म्हणून काम करतायत। आता ते मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, या भागातल्या विकासाला चालना देण्याचं काम ते करतील। राणेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील या कोकणामध्ये अनेक प्रकल्प आणले आणि म्हणून महायुती या कोकणातला सगळा बॅकलॉग भरून काढल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून मी सीएम होतो राणेसाहेब, तेव्हा लोक म्हणायचे सीएम चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि सर्वसामान्य माणसाचा मुख्यमंत्री म्हणून मी काम केलं। आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, मी DCM आहे, आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन। सर्वसामान्य माणसाची नाळ आपली तुटता कामा नये। आपण सगळे जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत। राणेसाहेब एक शाखा प्रमुख ते राज्याचे मुख्यमंत्री झाले। आज मलाही अभिमान आहे की त्यांच्यासोबत देखील मी काम केलं आणि मी देखील एक शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री झालो। एक सर्वसामान्य कार्यकर्ता, शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता मुख्यमंत्री होतो आणि तेव्हा त्याला सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असते। आणि म्हणून एकीकडे आम्ही साहेब विकासाला चालना दिली। महाविकास आघाडीने, मगाशी नितेश म्हणाला, महाविकास आघाडीने थांबवलेले प्रकल्प, अडवलेले प्रकल्प, त्याला आम्ही अगोदर चालना दिली। आता आपला सागरी महामार्ग होतोय कोकणासाठी, त्याचंही काम युद्धपातळीवर सुरू आहे। त्याचबरोबर मुंबई पुणे आणि नागपूर मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आपण केला। तशाच प्रकारचा द्रुतगती मार्ग सुपर एक्सप्रेस मुंबई ते सिंधुदुर्ग पण आपण करतोय आणि त्यामुळे या भागातल्या विकासाला चालना मिळेल। राणेसाहेब मगाशी सांगत होते ते खूप पोटेन्शियल आहे पर्यटनाला। आणि मगाशी एक पुलाचा उल्लेख, जिथं जिथं वाव आहे तिथं पर्यटन वाढीसाठी आपण काम करू। पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना देखील मी सांगतो, विकास करा, तुम्ही एकदा पाहणी करा आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला कोकणामध्ये, खरं म्हणजे कोकण हे निसर्ग सौंदर्याने नटलेलं एक कोकण आहे आणि म्हणून कोकणामध्ये मोठमोठे बीच आहेत, चांगलं निळशार पाणी आहे
आणि म्हणून 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आपल्याला लाभला आहे आणि म्हणून पर्यटनाला चालना दिली तर इथल्या गावातला आपला तरुण इथंच राहील, इथंच आई वडिलांची सेवा करेल, इथंच त्याला रोजीरोटी मिळेल, अशा प्रकारचं काम आपल्याला सरकारच्या माध्यमातून करायचं आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. या आपल्या कुणकेश्वर देवस्थानच्या तर्फे आपण माझं स्वागत केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि तुमच्या ज्या काही समस्या आहेत, काही प्रश्न आहेत, आम्ही एवढे सगळे लोक आहोत, त्यामुळे सगळे प्रश्न आम्ही सोडवू. आपल्याला जे जे हवं आहे ते देण्याचा आम्ही प्रयत्न करू, कारण शेवटी महादेवाच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी होत असतात. आणि म्हणून इथं कुठेही काही कमी नाही याची ग्वाही आपल्याला देतो. पुन्हा एकदा मनापासून आपल्याला सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.